कोणाच्या मागे ईडी लावायची ते ठरवणार कोण चोर. आता हे पारधी समाजाचे लोक त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जीवन जगले, मला वाटतं आठवत नाही, बहुतेक उचल्याकार किंवा हे त्यांनी एक मोर्चा काढला होता मंत्रालयावर, लक्ष्मण गायकवाड किंवा लक्ष्मण माने, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या जाती आहेत गुन्हेगार जाती, अजूनही आम्हाला कुठे गुन्हा घडला की आमच्या पालावर येऊन आमच्या लोकांना उचलून घेऊन जातात गुन्हेगार म्हणून, आणि गुन्हा उचल्या आणि त्यांना गुन्हा कबूल करायला लावतात नसला तरी. एकतर तुम्ही गुन्हेगारीच्या याच्यातून आमची नावं काढा, नाहीतर आम्हाला चोरीचं लायसन द्या, आणि या मागणीला आम्ही पाठिंबा दिला होता. नाहीतर आम्हाला चोरीचं लायसन द्या रिस्त सरकारकडून, की आम्ही चोर आहोत, आम्हाला चोरीचं लायसन द्या, नाहीतर आमची नावं काढा. पण या सगळ्या समाजाच्या प्रमुख लोकांनी सातत्यानं आंदोलनं करून, संघर्ष करून, आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा, मग यशवंतराव असतील, अगदी माननीय शरद पवार साहेबांपर्यंत, यांनी सातत्यानं या समाजाला राजकीय प्रवाहात सामील करून घेऊन त्यांचं नेतृत्व उभं केलं, आणि त्या माध्यमातून या समाजाला माणूस म्हणून जगण्याची एक फार मोठी संधी आणि जागा उपलब्ध करून दिली. तरीही ते काम संपलेलं नाही भोसले. तुमच्यासारख्या लोकांनी अजूनही हे काम करत राहिलं पाहिजे. मुश्ताक पटेल जे आहेत त्यांच्याविषयी मला जोशींनी माहिती दिली की हिंदू मुस्लिम ऐक्या संदर्भात ते काम करतात, सामाजिक काम करतात. असं काम करणं हा आता राजकीय अपराध आहे. तुमच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तुम्हाला केव्हा तरी तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही समाजामध्ये ऐक्य घडवताय. लक्षात घ्या, मी या देशाच्या परिस्थितीविषयी बोलतोय. या देशामध्ये समाज एक राहता कामा नाही, जाती जातीमध्ये विभाजन होतं कामा नाही, सर्व धर्म समभाव आणि निधर्मी राज्य व्यवस्थेच्या गोष्टी करता कामा नाही. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आज आपण सगळे कसा तरी श्वास घेत आहोत. म्हणून मुश्ताक भाईंना सुद्धा फार जपून काम करावं लागेल. अशा प्रकारच्या कामाची सुरुवात हमीद दलवाईने या राज्यामध्ये केली होती. हमीद दलवाईने त्यानंतर अनेक लोक सत्यशोधक मुस्लिम समाजामधले किंवा अन्य समाजामध्ये निर्माण झाले. या महाराष्ट्राला एक फार मोठी महान अशी परंपरा आहे. तिसरे आपले पुरस्कार जे आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी अनेक वर्ष आपले मन आणि कान रचवलेले आहेत. त्यांची गाणी, त्यांचे कार्यक्रम, त्याचा स्वाद आपण घेत असतो. आणि धनंजय थोरात यांच्या नावाने त्यांना आपण पुरस्कार देतो. हा धनंजय थोरात हा काही साधा कार्यकर्ता नव्हता. ज्या काळामध्ये कार्यकर्त्याला सन्मान होता आणि कार्यकर्त्याचं नेता ऐकत होता, त्या काळामध्ये कार्यकर्त्याचं ऐकलं जायचं नेता, त्या काळातला हा धनंजय थोरात हा कार्यकर्ता होता. आणि त्याचे अनेक किस्से मी युवराजकडून ऐकले किंवा आपण सगळ्यांकडून मी सातत्याने ऐकतो. काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांनी काम केलं. कोणत्याही आमिषाला ते मुख्यमंत्री बळी पडले नाहीत कधीच. ते एकदाच नगरसेवक झाले तरीही काँग्रेस पक्षात टिकले. आज काँग्रेस पक्ष लोकांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल करून सुद्धा लोक पळून जातात, पळून गेले. राहायलाच तयार नाहीत लोक. कालपर्यंत माझ्याबरोबर फिरतो कार्यकर्ता, ते पश्चिम बंगालमध्ये बघा काय चाललंय. महाराष्ट्र त्यातून त्या आगीतून कोरपळतोच आहे.
म्हणजे कार्यकर्ता ही जमातच पूर्ण नष्ट करायची आणि कार्यकर्त्याला बाजारातल्या मालाचा भाव द्यायचा. म्हणजे बाकी कुठे हमी भाव नाही, पण आमदार, खासदार, कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला हमी भाव निश्चित आहे. बाकी कुठे तुम्ही शेतमालाला हमी भाव मागा, कापसाला मागा, उसाला मागा, कोणी देणार नाही. पण आपल्याकडे राजकारणामध्ये हमी भाव पक्का आहे. निवडून आलेल्या लोकांना हमी भाव ठरलाय, आकडा आहे. तुम्हाला या हमी भावानं आम्ही तुम्हाला विकत घेऊ, तुम्ही या. नाही आलात तुम्ही आमच्या बरोबर तर गेला. संजय राऊत गेला तुरुंगात, आम्ही गेलो तुरुंगात. आमची किंमतच नाही कोणी करू शकत हो. धनंजय थोरातचं हेच महत्व आहे, निष्ठा. विचारांशी बांधिलकी जी आज राहिलेली नाही. विचारांची बांधिलकी असायलाच पाहिजे, नाहीतर त्या जगण्याला काय अर्थ आहे. कोणाचा नेता यशवंतराव चव्हाण असेल, कोणाचे शरद पवार असेल, कोणाचे अटल बिहारी वाजपेयी असतील, कोणाचे बाळासाहेब ठाकरे असतील, कोणी असेल, पण ज्या विचारात तुम्ही वाढलात, राहिलात वर्षानुवर्ष, आणि ज्या विचारांमुळे तुम्ही मोठे झालात, तो विचार असा एका क्षणामध्ये कसा काय तुम्ही सोडून वाहत जाऊ शकता? हा देश, या देशाच्या बाबतीत जगाला पडलेला प्रश्न आहे. हा जागतिक प्रश्न आहे. फक्त इराण इराक युद्ध हा जागतिक प्रश्न नाहीये. इराण आणि इस्रायल युद्ध, भारतातली सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती हा जागतिक प्रश्न आहे. पण त्या जागतिक प्रश्नावर भारतीय जनता अजून विचारच करायचा नाही. आज ज्या पद्धतीचं आम्ही जीवन जगतो आहोत, ज्या वातावरणात